प्रेक्षकांनो नमस्कार. विधानसभेच्या महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महासंग्राम या कार्यक्रमाकरता आज खास आवर्जून महायुतीचे प्रवक्ते विलास इंगोले सर या ठिकाणी आपल्या स्टुडिओला आलेले आहे. सर, सर्वप्रथम AHN न्यूजच्या या स्टुडिओमध्ये आपण आलात. महासंग्राम या कार्यक्रमाबद्दल मी आपले आणि माझ्या सर्व प्रेक्षक मंडळींतर्फे खूप खूप मी स्वागत करतो, आभार पण व्यक्त करतो सुरुवातीलाच. धन्यवाद सर. सर्वप्रथम AHN न्यूजचं सर मनापासून स्वागत आहे. माझ्या आयुष्यातला हा पहिला इंटरव्ह्यू असल्यामुळे तो मान तुम्ही मला दिला त्याबद्दल माझ्याकडून तुम्हाला मनस्वी आभार सर. बिलकुल. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात एक अंकाने होत असते. यांची सुरुवात राजकारणातली जरी एक अंकाने होत असली मात्र यानंतर अंक तालिका ही वाढतच जाणार. म्हणजे सांगायचं की आपला जो ग्राफ राहिला आहे येणारा भविष्यातला हा खूप मोठा उंचावणारा असणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. तर प्रेक्षकांनो, महासंग्राम या कार्यक्रमाकरता खास करून आलेले विलास इंगोले सरांबद्दल मी एवढंच सांगू शकेल की विलास सर, आपला जो जन्म आहे हा थळीपोणी गावामध्ये झालेला आहे. आणि सर, आपण शिक्षणाचं जर मी शिक्षणाच्या संदर्भात जर बोलायचं झाल्यास आपण D.Pharm केलेलं आहे, B.Pharmसुद्धा केलेलं आहात. आणि इतकंच नव्हे तर आपण राजकारणातसुद्धा आहात आणि सामाजिक कार्यात मागील गेल्या 14 वर्षांपासून आपण सातत्याने निरंतरपणे या समाजाकरता एक चांगले काम करता आहात. प्रेक्षकांनो, अजून मी यांच्या संदर्भामध्ये एक माहिती देतो आहे की आरोग्य विभाग एक असा विभाग ज्या ठिकाणी लोक पीडित असतात, ज्यांना न्याय मिळत नाही, कुठे जावं कुठे नाही अशी जेव्हा परिस्थिती असते अशा वेळेला विलास इंगोले सर हे आवर्जून आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या टीमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि आरोग्य विषयक ज्या सेवा असतील आहे त्या आपण देत असतात. सांगायचा अर्थ की आपण आरोग्य विभागात मागील गेल्या 14 वर्षांपासून निरंतर सेवा देत आहात. आणि विशेष म्हणजे सर, कोरोना काळात मी आपले कार्य बघितलेले आहे की कोरोना काळातसुद्धा आपण अनेक या समाजासाठी, या गरीब लोकांसाठी चांगली कामं केलेली आहात. तर प्रेक्षकांनो, आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रवक्ते विलास इंगोले सरांचा हा होता परिचय. सर, आपण जेव्हा आमच्या स्टुडिओला येणार ही माहिती जेव्हा आमच्या प्रेक्षकांना माहिती झाली तर त्यांनी आवर्जून मला विचारलं की संजयजी, जर इंगोले साहेब आले तर त्यांना आमचे काही प्रश्न आहेत ते नक्की विचारा. तर महासंग्राम या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी एक प्रश्न ते सुद्धा घेणार आहात. सर्वप्रथम मुंबईचे आमचे अंकित, त्यांचा एक प्रश्न होता की सर, राजकारण समाजकारण हे तर केलं जातं मात्र याचा जो एक फाउंडेशन, जो पाया जो भक्कमपणे असायला पाहिजे तो शिक्षणावर आधारित आहे आणि आपण उच्च शिक्षित आहात. तर सर, जीवनात शिक्षणाला किती महत्त्व आहे, काय सांगाल? सर, शिक्षणाला सर इतकं महत्त्व आयुष्यात, जर तुम्हाला आयुष्यात काही करायचं असेल तर तुम्ही शिक्षण हे घेतलंच पाहिजे. तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, तुम्ही बिझनेस करत असाल किंवा नोकरी करत असाल किंवा कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर तुमचं शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. त्याचं मी तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण सांगतो. तुम्ही शिवछत्रपतींचं जर तुम्ही आज येणाऱ्या पिढीने जर विचार आत्मसात केले तर त्याच्यामुळे काय होईल का त्या घरातल्या मुलाला नोकरी लागेल तर त्या घरातली आर्थिक व्यवस्था सुधारेल, त्याची सुधारेल, त्या बाकीचे जे गावातले लोक आहेत त्यांची सुधारेल, गाव सुधारेल तर तालुका सुधारेल तर जिल्हा सुधारेल तर महाराष्ट्र सुधारेल तर देश सुधारेल. त्याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच आहे की शिवछत्रपतींचा विचार आत्मसात केले तर तो येणारी पिढी ही कशी आहे की त्यांच्या करिअरमध्ये ते सक्सेस होईल. बिझनेस असो किंवा नोकरी असो, कुठे पण ते सक्सेस होईल. शिवाजी म्हणजे व्यक्ती नव्हे, शिवाजी म्हणजे हा विचार आहे. आणि शिवाजी नावाचा विचार जर आजकालच्या पिढीने घेतले तर तो त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना फार प्रेरणादायी राहील. म्हणजे जर विचार जर शिवछत्रपतीचे घेतले त्याचा अर्थ काय? म्हणजे टायमिंग, प्लॅनिंग, मॅनेजमेंट, सक्सेस म्हणजे शिवाजी. म्हणजे तुम्ही जर उत्तम मॅनेजमेंट केलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही शिवछत्रपतीचे विचार घेणं जरुरी आहे. त्याच्यामुळे तुमची परिस्थिती सुधारेल. कारण आणि नोकरीचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो, शिक्षणाचं एक उदाहरण सांगतो की सपोज मी माझं स्वतःचं उदाहरण देतो. मी 24 मे 2012ला मी इथे जॉबवर लागलेलो होतो नागपूरला. सर, त्याचा विषय असा आहे की जर मी इथं ज्या दिवशी नागपुरात आलो, त्या दिवशी माझ्या खिशात फक्त 72 रुपये माझ्या खिशात होते. तर एंड ऑफ द डे सांगण्याचं तात्पर्य इतकंच की शिक्षण जर मी घेतलं नसतं तर मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. शिक्षणाचा अभाव आणि जिथे कुठे असेल त्यांनी माझी एक आवर्जून विनंती आहे सर्वांना की तुम्ही शिक्षण घ्या. तुम्हाला तर तुमचं जर लक्ष जर दुसरं असेल, एम जर तुमचं दुसरं असेल, ध्येय जर तुमचं दुसरं असेल, तुम्हाला त्या क्षेत्रात जायचं असेल पण तुमच्या आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे तुम्ही ते घेऊ शकत नसेल तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आधी शिक्षण घ्या, तुम्ही नोकरी करा, बिझनेस करा आणि मग तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचं आहे मग तुम्ही त्या क्षेत्रात गेलं पाहिजे. आणि तुम्ही नक्की निश्चित जाऊ शकता. हे मी माझ्या उदाहरणावरून मी तुम्हाला सांगू शकतो. बिलकुल छान माहिती या ठिकाणी विलास इंगोले यांनी दिलेली आहे. एक महायुतीचे प्रवक्ते आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं यांनी सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये माहिती दिली आहे. आणि
परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते सर्वांनी प्राशन करायला पाहिजे आणि जो शिक्षित होईल आहे तो या समाजात क्रांती करेल आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार दिले ते सुद्धा आज या समाजा मनाला फार गरजेचं असं वाटतं. नाही, बाबासाहेब आंबेडकरांचं मी तुम्हाला याच्यासाठी एक उदाहरण देतो. बाबासाहेब आंबेडकरांचं फार अप्रतिम वाक्य आहे. ज्यावेळा भारतातल्या लोकांच्या अंगामध्ये देवी येतं, भूत येतं, ज्या दिवशी शिवाजी नावाचं भूत येईल ना तक्का जग पादक्रंत करून राहील. त्याचा अर्थ हाच आहे का तुम्ही तुमच्या घरातले जर तुम्ही आर्थिक परिस्थिती सुधारली तर तुमच्या तालुक्याची सुधारेल, देशाची सुधारेल आणि जगाची. त्याच्यामुळे आर्थिक व्यवस्था आपली बळकट होईल. म्हणून हे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तो प्राशन केला तो खरंच सूर्यासारखा तडफदार. ह्या मताशी मी अगदी तंतोतंत सहमत आहे. तर खूप छान माहिती या ठिकाणी इंगोले सरांनी दिलेली आहे. सर, दक्षिण नागपुरातून आमचे एक प्रेक्षक आहेत सौरभ, त्यांचा असा एक प्रश्न होता की आपण इतके सामाजिक कार्य केलेले आहेत तर आपल्या सामाजिक कार्याबद्दल काय सांगाल? सामाजिक कामाबद्दल सांगण्याला माझ्याकडे बरंच काही आहे, पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की मला आजपर्यंत जो माझा मते, मी कोरोना काळामध्ये जितके कामं केले, मी रेमडेसिवीर इंजेक्शन लोकांपर्यंत पोहोचवले, हॉस्पिटलमध्ये जिथं बेड मिळत नव्हता तिथे मी हॉस्पिटलमध्ये लोकांना अवेलेबल करून दिला. आणि मी आजपर्यंत आरोग्य निदानचे कॅम्प केले, भरपूर ठिकाणी मी भरपूर बऱ्या गोष्टी केल्या. पण मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की कुठेतरी मी लोकांचे कामं करताना, विशेषतः शेतकरी कष्टकरी लोकांचे कामं करताना, विशेषतः मला कुठेतरी एखाद्या नेतृत्वाचा पाठबळ पाठीमागं असायला हवे हे मला वारंवार वाटत होतं. CM केअर फंडाच्या बाबतीत, अप्रूव्हलच्या बाबतीत असो किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याबाबत असो, अनेक समस्या जायच्या. त्याच्यामुळे मला असं तरी कुठंतरी वाटतं की असं आहे की जर तुम्हाला लोकांची कामं करायची असेल, तुम्हाला जर आरोग्यविषयी कामं करायची असेल लोकांच्या, तर कुठल्या तरी एका पक्षाचा नेतृत्वाचा पाठबळ तुमच्या पाठीमागं असायला हवं. बिलकुल, कुठल्या तरी पक्षाचा पाठबळ असणं फार गरजेचं आहे आणि हे जरुरी आहे, कारण ही काळाची आणि वेळेची गरज असते. त्यामुळे पक्षाचं पाठबळ असलं की सर्व अधिकार प्राप्त होतात. आणि प्रशासकीय कार्य म्हटलं तर आपण कुठेतरी एक मान्यवर असतो, काम करण्याची एक आपल्यामध्ये ऊर्जा असते आणि एक अधिकार असतो. आणि ज्याला हा अधिकार असतो तोच हे काम ह्या समाजाचं काम करू शकतो. सर, आमचे तिसरे दक्षिण नागपूरच्यात आमचे एक अजून प्रेक्षक आहेत दिनेश यांचा असा एक प्रश्न होता की आपला जो प्रवेश आहे राजकारणातला हा कसा झाला आणि त्याकरता कुणाची प्रेरणा मिळाली? तर मी तुम्हाला सांगतो, मला जर खनोची जर प्रेरणा मिळेल असेल ते मोहनभाऊ मते साहेबांची मिळाली, प्रवीणभाऊ दटके असो, सुधाकरराव कोहडे साहेब असो की देवेंद्रजी फडणवीस साहेब. सर्व बीजेपीचीच होते, बाकी पक्षाची नाही, बाकी पक्षाचे माझे कुठलाही संबंध नाही. म्हणजे मला सांगण्याचं मागे इतकंच की मी 15 दिवस अगोदरपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षात साधा सदस्यही नव्हतो आणि कुठल्याच राजकीय पक्षाला माझा वैचारिक पाठिंबा पण नव्हता. बट मी एक कसं आहे की मी शिवाजी महाराजचं व्याख्यान करत असल्यामुळे मला कुठंतरी हिंदुत्वाचा विचार माझ्यामध्ये आले. मला प्रकर्षाने ते जाणत होते. मी एक धर्मांध हिंदू आहे, धर्माभिमानी. मला माझा धर्मांध हिंदूचा अर्थ हा नाही की मी मला दुसऱ्याच्या धर्माविषयी द्वेष आहे. माझा दुसऱ्याच्या धर्माविषयी पण प्रेम आहे. जसं आपण आपल्या आईविषयी आपला प्रेम असते तर आपण दुसऱ्याच्या आईविषयी आपण प्रेम दाखवत नाही का? आपण तिथे पण तितकंच दाखवलं पाहिजे. पण ती गोष्ट मला प्रकर्षाने जाणत असल्यामुळे मला असं वाटलं की मी भारतीय जनता पक्षामध्ये जायला हवं की जेणेकरून कसं आहे की शेतकरी कष्टकरी लोकांचे मी कामं सहजपणे करू शकतो. आणि मोहनभाऊ मते यासारखं एक नेतृत्व जर माझ्या पाठीमागं जर असेल आणि त्यांच्यासारखं जर माझ्या मागे हात माझ्या मागे असेल तर मी येणाऱ्या लोकांचे कामं सहजपणे करू शकतो. म्हणून मी राजकारणात आलेलो आहे. आणि करण्याला एक माझ्या आयुष्यात बरंच काही होतं. मी राजकारणात काही पैसे कमावण्यासाठी आणि प्रॉपर्टी गोळा करण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. काय उद्देश आहे मग? करण्याला माझ्या आयुष्यात बरंच काही आहे, पण मला असं वाटते की मी लोकांसाठी काहीतरी करू शकलो पाहिजे. तोच माझा उद्देश आहे. त्याच्यासाठी म्हणून मी राजकारणात आलेलो आहे. आणि जर मी लोकांसाठी काही करू शकलो तर माझ्यासारखा भाग्यवंत मी स्वतःच असेल असं मी ठामपणे सांगतो. असा एक व्यापक विचार हा प्रत्येकामध्ये असायला पाहिजे. मात्र आज अशी परिस्थिती आहे की बऱ्याच लोकांमध्ये हा व्यापक विचार दिसत नाही. फक्त पैसा, मी आणि मीच एवढंच काय त्यांचं असतं. मात्र या समाजासाठी काम करायचं असेल तर लोकांची सेवा करावी लागते. पैशाला महत्त्व द्यावं, पण इतकंही महत्त्व देऊ नये, कारण पैसा आहे, तो देव नाही. पण अलीकडे लोकांनी असंच म्हणजे ठरवून दिलेलं आहे की पैसा म्हणजे देव आहे. काय वाटते तुम्हाला, पैसा म्हणजे देव आहे? मनी इज गॉड? नाही, पैसा म्हणजे देव नाही. तुम्हाला सांगतो, पैसा म्हणजे तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल, तुमची फक्त इच्छाशक्ती असायला हवी. तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल ना, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकता. पैसा हा कसा आहे, देव नाही आहे. पण कसा आहे, देव तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुमचा तो कसा एक शांततेचा भाग आहे. तुम्हाला कसं समाधान असणं महत्त्वाचं आहे. टॅलेंट इज गॉड माझ्या मते, ग्रोथ इज ऑक्सिजन. तर तुम्हाला जर देव पाहिजे असेल, कसं आहे, तर तुम्हाला तो तुमच्या कामातून तुम्हाला तो सिद्ध करता आला पाहिजे. कसं आहे की देव म्हणत नाही की तुम्ही मला हे करा ते करा. तुम्ही जर चांगले कर्माच्या द्वारे तुम्ही चांगला देव तुम्हाला हे करू शकतो, तुम्हाला प्रेरणा देऊ शकतो. कर्म हीच पूजा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते की पैशामुळे तुम्ही फक्त काय गोष्टी विकत घेऊ शकता, एखाद्या गोष्टी हे करू शकता, पण तुम्ही पैशामुळे तुम्ही स्वतःला ज्या काही गोष्टी आहे तुम्ही स्वतःमध्ये विद्या तुम्ही विकत घेऊ शकत नाही. हां,
तर त्याच्यामुळे पैसा हा पैशाचं काम नक्की निश्चित करेल, पण तुम्हाला माझ्या मते तुमच्या जर मा सरस्वती जर तुमच्या जिभेवर असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जाऊन स्वतःला विकसित करू शकता, असं माझं मत. बिलकुल, खूप चांगलं मत तुमचं आहे सर. पण अलीकडे जर महायुतीचा अजेंडा आपण पाहिला, कारण आता विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रत्येक आपापल्या कामाला लागलेला आहे. आपण बघतो की चित्रपटामध्ये ते कादर खान असेल, सलीम असेल आहे, अनवर हुसेन असेल आहे, त्याच्यानंतर प्रकाश मोडक असेल आहे, म्हणजे सर्व टाईपचे हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील जे लेखक, जे संवाद, जे डायलॉग लिहायचे, अलीकडे ते दूर दिसतात. कारण राजकारणामध्ये इतके डायलॉगबाजी करणार झाले. आता आपल्याच पक्षातर्फे सर सध्याला एक दिलं जाय, कटेंगे तो बटेंगे, एक रहोंगे तो सेफ रहोंगे. म्हणजे काय, कोणाला काटणार, कोण सेफ राहणार, काय सांगाल याच्याबद्दल? नाही, पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगतो, कटेगे तो बटेगे किंवा एक राहिगे तो सेफ राहा, याचा अर्थ पहिले तुम्ही आधी समजून घ्या. याचा अर्थ हा आहे, तुम्हाला माहीत असेल की अल्लाउद्दीन खिलजी, तुम्हाला माहीत असेल ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात आला, तुम्हाला माहीत असेल आपला हा महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या बाजूला लागून देवगिरी किल्ला आहे. त्या देवगिरी किल्ल्याचा जो राजा होता, राजा रामदेवराव यादव तिथला राजा होता, आणि अल्लाउद्दीन खिलजी येत होता हे आपल्या लोकांना माहीतच नव्हतं. आपण गाफील होतो, आपण बेसावध होतो, आपल्याला कल्पनाच नाही. आपल्याच लोकांनी तिथे गद्दारी केली. अन्नधान्याच्या पोत्याऐवजी आपल्याला मिठाची पोती सापडली, आणि जाताना अल्लाउद्दीन खिलजी जिंकून गेला. जाताना आपली महाराष्ट्राची कन्या रामदेवराव यादवांची मुलगी, तिच्या सगट तो घेऊन गेला. आणि तुम्ही जर त्यानंतर पाहिलं असेल, आपल्या महाराष्ट्रात बलात्कार होत होते, तुम्हाला अत्याचार होत होते. त्यानंतर ही गोष्ट थांबवण्यासाठी आपल्याला 350 वर्ष आपल्याला प्रतीक्षा करावं लागली, कारण आपल्या शिवछत्रपतीचा जन्म व्हायचा होता. तर सांगण्याचं तात्पर्य इतकंच की आपण शिवछत्रपतीच्या काही इतिहासातून काही गोष्टी घेणार आहोत की नाही घेणार आहोत. तरी तुम्हाला एरवी तुम्हाला सांगतो, आपण काय होतो, कधी आपण कुणबी होतो, कधी मराठा होतो, कधी तेली होतो, कधी माडी होतो. तर आणि फक्त तुम्ही पाहिलं असेल, रामनवमी आली, शिवजयंतीला फक्त आपण हिंदू होतो, आणि तुम्ही पाहिलं असेल 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला आपण भारतीय होतो. तर माझ्या मते याचा अर्थ फक्त इतकाच आहे की आपण एक राहू तर सेफ राहू. याचा अर्थ की आपल्या ज्याच्यात जर डिवायडेशन होत जर गेले तर आपण गुलामगिरीकडे जाण्याकडे वेळ लागणार नाही. तर याचा अर्थ फक्त जो योगीजींनी जो नारा दिला, याचा अर्थ फक्त हा आहे. तर योगीजींनी जो नारा दिला आहे की कटेंगे तो बटेंगे, अशा प्रकारचा नारा दिला आहे, एक रहोंगे तो सेफ रहोंगे. आता प्रत्येक मतदाता आणि प्रत्येक या देशातला नागरिक यांचा हा जो संवाद आहे, हा जो डायलॉग आहे, हा कशा कशा पद्धतीनं विचारार्थ घेतो हे तर त्यांनाच माहिती आहे. पण एक गोष्ट ही पण खरी आहे विलासदादा, की ज्या प्रकारचे हे जे नारे सुरू आहे, तर त्याच्यामुळे सगळे डायलॉगबाजी करणाऱ्यांचा एक म्हणजे असं एक माहोल झालेला आहे. प्रत्येकाला वाटतं आता एक बटेंगे तो सब पडेंगे तो सब लिखेंगे, म्हणजे सर्व एकापेक्षा एक सरस असं काही सुरू आहे. असो, हा निवडणुकीचा प्रचाराचा भाग होता. सर, अजूनही बऱ्याच गोष्टी, काही आमचे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना बरेच प्रश्न विचारायचे आहे, पण यावेळेला या महासंग्राम या कार्यक्रमामध्ये वेळ झाली एक अल्पशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही पुन्हा लगेच परत येणार, पण तत्पूर्वी घेऊया एक अल्पशी विश्रांती. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कन्फर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से. अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. प्रेक्षकांनो, आज महासंग्राम या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज एच न्यूजच्या स्टुडिओमध्ये महायुतीचे एक युवक तरुण असे प्रवक्ता विलास इंगुले या ठिकाणी आले. त्यांना आपण बरीच प्रश्न विचारली, बऱ्याच प्रश्नांची त्यांनी छान छान उत्तरेसुद्धा दिली आहे. ब्रेकनंतर म्हणजे अल्पशा विश्रांतीनंतर साहेब, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अजूनही काही माझ्या प्रेक्षकांचे प्रश्न आहे तो मी घेतो. सर, तिसरा प्रश्न माझा होता उत्तर नागपुरातून आमचे दिवेशांचा हा प्रश्न होता की निवडणूक येतात, प्रत्येक पक्ष आपल्या निवडणुकीचा काही ना काही अजेंडा सांगत असतो. महायुतीचा कोणता आहे अजेंडा यावेळेला? महायुतीचा अजेंडा तुम्हाला मी सांगतो की आता तुम्ही जर पाहिलं असाल, लाडक्या बहिणीला आम्ही आधी 1500 रुपये दिले, आता आम्ही 2100 रुपये देणार आहे. म्हणजे वर्षाला आम्ही 25,200 रुपये आम्ही देणार आहे. तसेच तुम्ही पाहिलं झालं असेल की जे वृद्ध पेन्शनधारक लोक होते त्यांना आम्ही आता 2100 रुपये महिन्याला आम्ही देणार आहे. तसेच तुम्ही पाहिलं असेल की आम्ही जे आशा सेविका ज्या होत्या, तुम्हाला माहीत असेल त्या कितीतरी गावामध्ये जाऊन बिचाऱ्या आरोग्यविषयी त्या
खूप जास्त अवेअरनेस करत होत्या. तर त्याच्यामुळे काय झालं की त्यांना पण कुठंतरी पैशाचा एक काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे किंवा त्यांना पण आर्थिक कुठंतरी सरकारने द्यायला पाहिजे म्हणून आम्ही 15,000 रुपये महिना त्यांना आम्ही आता येणाऱ्या याच्यानंतर देणार आहे, हा आमच्या जाहीरनाम्यात आहे. तसेच तुम्ही पाहिलं असेल की स्पेशली विदर्भामध्ये तुम्ही पाहिलं असेल की बेरोजगाराचं इकडे काटोल साईडने तुम्ही पाहिलं असेल एक पण MIDC नाही आहे, तिकडे एक पण उद्योग नाही आहे. तर देवेंद्रजीची मनापासून इच्छा आहे की काटोल मतदारसंघामध्ये कुठंतरी एखादा उद्योग यायला हवे, कारण तिकडला तुम्ही पाहिलं असेल तितके खूप जास्त तिकडे बेरोजगारी आहे. तर त्याच्यामुळे आम्ही 25 लाख रोजगार निर्मिती आम्ही करणार आहे. तसेच तुम्ही पाहिलं असेल की आम्ही आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्यासाठी म्हणून तुम्ही पाहिलं असेल शेतकऱ्यासाठी म्हणून जो तुम्ही आता भाव मिळत नाही शेतकऱ्यांना, तुम्ही पाहिलं असेल कापूस असो काय सोयाबीन, कारण आंतरराष्ट्रीय दर्जावर जे भाव आपले 2-3 वर्षाचे घसरले त्याच्यामुळे 4,700 पर्यंत. तर त्याच्यामुळे जो डिफरन्स अमाऊंट आहे तो येणाऱ्या काळात आम्ही देणार आहे शेतकऱ्यांना. आणि तुम्ही तसं पाहिलं असेल शेतकऱ्याचा जो कर्जमाफीचा विषय प्रारंभित होता तो पण आम्ही शेतकऱ्यांना पण आम्ही संपूर्ण कर्जमाफी आम्ही देणार आहे. तसेच तुम्ही पाहिलं असेल लखपती दिदी योजना पण आम्ही 50 लाख 2027 पर्यंत 50 लाख आम्ही महिलांपर्यंत आम्ही त्याद्वारे पोहोचणार आहे. तसेच तुम्ही पाहिलं असेल की विद्यार्थ्याचा जो काही प्रश्न आहे बेरोजगारीचा, तर आमचा 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये वेतन मिळावं, विद्यावेतन मिळावं हा सुद्धा आमचा एक प्रयत्न आहे. पण सर हे फक्त कागदावरच राहील की कृतीत येईल? नाही, हे एज्युकेशन पण होणार आहे. तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल ह्याच लोकांनी तुम्ही सांगितलं असेल का हे फक्त बोलतात आणि करत नाही. काँग्रेससारखं नाही. तुम्ही जर काँग्रेसचा जाहीरनामा पाहिला असेल त्यांनी ते आज सांगतात की आम्ही 25 लाखापर्यंत आम्ही महाविकास आघाडीचे लोक सांगतात 25 लाख लोकांना आम्ही आरोग्य विमा देऊ. आजपर्यंत मला सांगा 1952 पासून 1952 पासून देशाची निवडणूक सुरू झाली. बरोबर. तुम्ही 1960 पासून जरी पकडा, जेव्हापासून संयुक्त महाराष्ट्र वेगळा झाला, ते पुलत बिलत ज्यावेळेस स्थापन झाले होते तेव्हाचा जनसंघ म्हणजे त्यांच्याशी जेव्हा हेऊन झालं होतं तो काळ सोडून तुम्ही 1995 पर्यंत बघा, 1999 पासून 2014 पर्यंत बघा, 2019 2022 पर्यंत बघा. आजपर्यंत त्यांनी मला सांगा आरोग्यामध्ये त्यांनी कधीतरी 1 लाख रुपयाचा विमा तरी दिला का? उलट आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी आरोग्य विमाच्या द्वारे 5 लाख रुपयापर्यंत कुटुंबांना विमा दिला आयुष्मान योजनेच्या अंतर्गत. तुम्ही तसं पाहिलं असेल. आता ते लोक सांगतात की आम्ही हाफ तिकीट पण आता हाफ तिकीट आम्ही दिली तर आम्ही सांगतो फुल तिकीट महिलांना मोफत प्रवास करू. मला सांगा इतक्या वर्ष त्यांचं सरकार होतं पण आजपर्यंत त्यांनी कधीतरी महिलांसाठी हाफ तिकीट कधी बस सेवा केली का? नाही केली. हे भूलतापाला तेच फक्त जाहीरनामामध्ये ते सांगतात आणि ते करत काहीच नाही. पण सर त्यांनी सर्वात मोठा जो प्रश्न केला जनगणना करायला पाहिजे, हा त्यांचा मोठा मुख्य प्रश्न आहे अजेंडामध्ये. आपला आहे का? नाही, आपला जनगणना हाचा आपला नाही आहे. विषय कसा आहे, आपल्या लोकांना ह्या गोष्टी केल्यापेक्षा आपल्या लोकांना काही उद्योग भेटले पाहिजे, आपल्या लोकांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. तुम्ही कसं बेरोजगारीचा प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे, आरोग्य विमा लोकांना भेटला, आपल्या लाडकी बहिणींना आज 1500 रुपये भेटत आहेत. ते त्या गोष्टीतून कसं आहे की ते काहीतरी बाहेर काही घेऊ शकतात, मुलांसाठी परचेस करू शकतात, त्याच्यामुळे आपली आर्थिक व्यवस्था पण आपली सुधारत आहे. पण तुम्ही आता लाडल्या बहिणींना जे पैसे देतात योजनेच्या खाली म्हणजे योजनेच्या अंतर्गत आपण जे पैसे देतात कुठे ना कुठे राजनीती नाही असं वाटतं तुम्हाला? कारण लोकसभा झाली, आता विधानसभा आली, म्हणून हे सर्व आपल्याकडे डायव्हर्ट व्हाव्या सर्व महिला, मग त्या कुठल्याही पक्षातल्या का असे ना, कुठल्या जाती धर्म पंथाच्या का असे ना, त्यांना पैसे दिले म्हणजे ते आपल्याला निवडणुकीला येऊन आपल्या बोधचिन्हावर त्या शिक्का मारतील किंवा बटन दाबतील, म्हणून एक माहितीची खेळी नाही का? नाही, हे जर असती तर मला सांगा तुम्ही आजपर्यंत महिलांसाठी याच्यासाठी दिले का? तुम्ही पाहिलं असाल आपल्या भाऊजी वगैरे जे असतात घरी महिलांकडे, ते कसं आहे प्रत्येक वेळेस शिक्षणाच्या बाबतीत मुलांना छोटं मोठं तितकं कसं आहे की घराची परिस्थिती सुधारायला वेळ लागते. जर सरकारने जर डायरेक्ट पैसे जर महिलांच्या याच्यात दिले तर ते त्यांच्या मुलांसोबत ते चांगलं काही आयुष्य घालू शकतात, थोडेफार त्यांना मदत होऊ शकतात. तर बाहेर जाऊन ते कुठं जिथं तुम्ही पाहिलं असेल की जिथे आपले भाऊजी काही कुठल्या गोष्टी त्यांना पुरू शकतात त्या गोष्टीतून त्यांना पैशातून ते काहीतरी गोष्ट त्या घेऊ शकत आहे. त्याच्यामुळे हा गोष्टीचा फायदाच होता. जर आम्ही हे लोक पण आधी सांगायचे की हे योजना बंद पडेल, 2 महिन्यात ही योजना बंद पडेल, नंतर ते हेच लोक सांगायचे की जर हे पैसे आम्ही दिले तर महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था कुलमडेल. पण मला आता सांगा हेच लोक सांगतात, श्री संजय राऊत सांगतात की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही 3,000 रुपये महालक्ष्मीच्या योजनेच्या अंतर्गत. हा माझा प्रश्न होताच आहे, समोर आहे. तर मग माझं असं मत आहे, मग तुम्ही काँग्रेसवाल्यांनी इतक्या वर्षात का दिलं नाही? तरी तुम्ही पाहिलं असेल हेच लोक श्री अनिल वडपल्लीवार असो जे निवडणूक एजंट होते, श्री नाना पटोळे यांचे, श्री सुनीलजी केदार यांचे, श्री विकास ठाकरे यांचे, हेच लोक कोर्टात जातात ना. आता मग मला सांगा मग
आम्ही जर आता देत आहे तर आता आधी तर ते म्हणायचे की देऊ शकणार नाही, मग आता हेच तर लोक जाहीरनाम्यामध्ये 3,000 रुपये सांगतात. आम्ही जितकं बजेट आहे असं नाही की आम्ही हे पैसे आधीच आम्ही पहिले 46,000 करोडचं बजेट आम्ही सँक्शन केलं, ते याच्यामध्ये घेतलं आणि नंतरच आम्ही दिलं. बिलकुल. तुम्ही दिलेले आहेत पैसे, याच्यामध्ये काही मला शंकाच नाही आहे, कारण प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये 1,500 2-2 महिन्याचे 3-3 रुपये आलेले आहेत, याच्यात तीळ मात्र शंका नाही. पण सर तुम्ही 1,500 म्हणता, भाववाढ म्हणून पुन्हा 600-2100 करता. पण तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढे काँग्रेस चालली आहे, 3,000 रुपये देईल म्हणतात आहे. तर 3,000 ते म्हणतात, त्यांना करायचं नसतं ना, आम्हाला एज्युकेशन करायचं असतं म्हणून आम्ही 2100 दिले. आम्ही 1,500 आधी दिले, त्यानंतर आम्हाला माहीत आहे आम्ही 46,000 करोडपर्यंत आम्ही बजेट हे केलं. आम्हाला माहीत आहे की महाराष्ट्र आपला हा खूप सुबलाम आहे. महाराष्ट्राची जितकी आर्थिक व्यवस्था अजून पण बळकट आहे. हे जे लोक सांगतात ना, आज पण तुम्हाला सांगतो देवेंद्रजीच्या नेतृत्वात आज पण महाराष्ट्र नंबर 1 आहे. तुम्ही पाहिलं असेल महाविकास आघाडीच्या काळात आपलं महाराष्ट्राची घसरण झाली. उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री असतात 3ऱ्या नंबरला गेला महाराष्ट्र. तर मी तुम्हाला इतकंच सांगतो की आम्ही 1,500 रुपये बोललो देऊ, तर आम्ही 5 हप्ते आम्ही महिलांसाठी दिलेले आहे आणि आम्ही 2,100 रुपये देऊ म्हणूनच आम्ही ते घोषित केलेले आहे. यांच्यासारखे नव्हे की 3,000 रुपये आम्ही देऊ म्हणून. पण सर तुम्ही पैसे जरूर देतात महिलांना, पण महागाई कमी करत नाही असा महिला म्हणजे आपल्या पश्चिम नागपूरच्या सीताबाई यांचा प्रश्न होता, म्हणजे त्या हिंदी भाषिक आहेत, त्यांचा असा प्रश्न हिंदीमध्ये मी घेतो. उनका ये कहना था सर कि हमें तो महायुति की जो सरकार है ज़रूर हमारे खाते में 1,500 और 2,100 रुपये डाल रही है, लेकिन महंगाई कम नहीं कर रही है. अगर वो भले 200 रुपये कम करे लेकिन महंगाई कम करना चाहिए, असा त्यांचा प्रश्न होता. याबद्दल काय सांगा? नहीं, आपने जो बताया उसमें सही बात है, उनकी कैसा भावना हम समझ सकते हैं. अभी इसके ऊपर ही हमारे जाहिरनामा में जो भी महंगाई है कम कर रहे उसी के लिए वर्कआउट चालू है. और आने वाले चुनाव के बाद जो हमारा सरकार आएगा उसके बाद एंड मैं श्योर शॉट आपको बता देता हूँ कि पूरी महंगाई कम ही होने वाली है. जो जितना ज़्यादा महिलाओं के लिए, शेतकरी, कष्टकरी और आम लोगों के लिए जितना कुछ कर सके उतना हमारी सरकार करने के लिए कटिबद्ध है. मैं आपको ये आश्वासित करता हूँ. आपण आज महाराष्ट्रात बघतो की कितीतरी मग ते राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावरच्या ज्या पार्ट्या आहेत, प्रमुख जे पक्ष आहेत, त्यांचे जे उमेदवार किंवा जे नेते मंडळी आहे, प्रत्येकजण मुलगा झाला की आपल्या मुलीला उभं करतो, मुलगी नाही होतं जावयांना उभं करतो, जावई नाही होतं अजून 3ऱ्या माणसाला उभं करतो. मग कार्यकर्ते फक्त सतरंजीच उचलणार का? कारण हा प्रश्न महाआघाडीतच नव्हे तर हा महायुतीतसुद्धा दिसतो असं लोकांचं म्हणणं आहे, ज्याला आपण काय घराणेशाही ज्याला म्हणतो. त्याबद्दल काय सांगाल? पहिली गोष्ट तर तुम्ही जो विषय घेतला तो विषय मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला माहीत असेल की महाविकास आघाडीच्या लोकांना, नेत्यांना आपल्या मुलाला तिकीट भेटली पाहिजे, आपल्या बायकोला तिकीट भेटली पाहिजे याची चिंता असतात. तर तुम्हाला याच्या उलट तुम्हाला सांगतो की आमच्या नितीनजी गडकरी साहेबांनी आधीच सांगितलेलं आहे की माझा राजकीय वारसदार कोणी असेल तो माझा तो कार्यकर्ता असेल. तसे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पण तेच सांगितलेलं आहे. तसे आमचे नेते मोहनभाऊ मते तुम्ही यांनी पण सांगितलेलं आहे की माझा कुठला कोणी जर राजकीय वारसदार असेल तो आमचा फक्त कार्यकर्ता असेल. तर तुम्हाला मी सांगतो की हे जे घराणेशाही आहे, तुम्ही मला सांगा, आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्हाला इथेच लागून काटोल मतदारसंघ आहे. त्या काटोल मतदारसंघामध्ये एका मी त्या तिथले जे श्री अनिल बाबू देशमुख आहे यांची मी एक प्रतिक्रिया मागे ऐकली होती. श्री अनिल देशमुख साहेबांना एक पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्या पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की काटोल मतदारसंघामधून तुतारीकून कोण निवडणूक लढणार आहे. बरोबर. त्यावर त्यांचा श्री अनिल बाबू देशमुखांचं त्यावर उत्तर होतं, एकतर मी निवडणूक लढेल किंवा माझा मुलगा सलील देशमुख लढेल. तर माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की काटोल मतदारसंघातील लोकांना माझं म्हणणं फक्त इतकंच होतं की तुम्ही फक्त राजाच्याच मुलाला राजा कराल का बरं प्रजा राजा होऊ शकत नाही का? आणि हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या कार्यकर्ता पदाधिकारा पण माझा हा सवाल आहे. तर माझं म्हणणं यांना आणि यांच्या मुलांना मोठे करायसाठी तुमचा जन्म झाला आहे का? तर विषय असा आहे की तुम्ही हा विषय असा आहे की तुम्ही जर लोकांनी जर तो दिला असेल कॅन्डिडेट तर गोष्ट ठीक आहे. मागच्या वेळेस पण तिथे काय झालं तुम्ही पाहिलं असेल, जे जिल्हा परिषदचे जे चंदूभाऊ चिखले होते त्यांच्यासारखं चांगले व्यक्तिमत्व होते, त्यांनी त्यांच्या मुलाला तिकीट त्यांच्या जागी दिली आणि त्यांना घरी बसवलं. इतके सारे दिग्गज नेते असताना त्यांनी का बरं आपल्या मुलांना तिकीट दिली? माझं असं म्हणणं आहे की घराणेशाहीचा माझा विरोध नाही, पण माझा विरोध असा आहे जर तुमचा मुलगा जर कॅपेबल असेल किंवा त्याच्या अगेन्स्टमध्ये जर कोणी नसेल किंवा त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये कोणी नसेल तर तुम्ही नक्की निश्चित द्या. पण तुम्ही जर काहीतरी तुम्ही पक्षामधून उमेदवारी आणता म्हणून स्वतः नाही तर आपल्या मुलांना देता, ही गोष्ट योग्य नव्हे. हा एक प्रश्न झाला. तुम्ही तसंच बाजूला लागून एक आर्वी मतदारसंघ आहे. आर्वी मतदारसंघाचं पण तेच आहे ना. तुम्हाला माहित असेल श्री अमर बाबू काळे काँग्रेसमध्ये होते इतक्या वर्षापासून, कॅमेराकडे फेस करू शकतो, काँग्रेसमध्ये होते इतक्या वर्षापासून. तर त्यांनी काय केलं, त्यांनी लोकसभेच्या वेळेस त्यांना खासदारकी तिकीट हवी म्हणून ते राष्ट्रवादी शरद 15 पक्षामध्ये गेले. तुम्ही पाहिलं असेल त्यानंतर आता पण जेवढा आमदारकीची निवडणूक होती त्यावेळेस पण त्यांनी आपल्या घरात स्वतः पत्नीला उमेदवारी दिलेली आहे.
श्री नितेश कराडे सारखा तिथे योग्य उमेदवार असून त्याचा शिक्षित असून म्हणजे त्यांचा फक्त हे ते एक शेतकऱ्याच्या पोटी जन्मले म्हणून म्हणजे म्हणून त्यांचा हा म्हणून त्यांची चुकी आहे का? तर माझ्या मते तिथं तुम्ही पाहिलं असेल की कसं आहे की म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला घरात हवी आहे. म्हणजे माझा लोकांना सवाल आहे, संबंध महाराष्ट्रातली लोकांना माझा सवाल आहे की राजाचाच मुलगा राजा झाला पाहिजे का? का बरं प्रजा राजा होऊ शकत नाही का? हा माझा लोकांना सवाल आहे. आणि तुम्ही यांना आणि यांच्या परिवारांना मोठे करण्यासाठी जर तुमचा जन्म झाला असेल तर तुमचं तुम्हाला लक लाभो. पण माझं असं मत आहे, बस खरंच तुमचा स्वाभिमान जागा असेल, खरंच तुमचा आत्मसन्मान जागा असेल तर तुम्ही या घराणेशाहीवाल्या लोकांना तुम्ही त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. बिलकुल. घराणेशाही आणि वारसा या संदर्भामध्ये आम्ही यांना एक आमच्या सीता मॅडम यांचा एक भाग्यश्री मॅडमचा जो प्रश्न होता तो यांना विचारला आणि अत्यंत पोटतिडकीने यांनी सांगितलेलं आहे की घराणेशाहीचा हा जो वसा, हा जो वारसा आहे हा अजिबात चालवायला नको. पण कार्यकर्ता फक्त सतरंजी उचलणार, 20-20, 25-25, 30-30 अख्खा आयुष्य तो त्या पार्टीला समर्पित करतो. मात्र शेवटी त्याच्या नशिबी फक्त आणि फक्त सतरंजा उचलणेच एवढंच काय ते असतं. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षाच्या वरचा हा कालावधी झालेला आहे. आज भले काही पक्ष असे असतील की जे आता थोडेफार शिकलेले आहेत, कारण कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना आपला रंग दाखवलेला आहे. त्यामुळे बेरंग कुठलाही उमेदवार होऊ नये म्हणून आता काही जे उमेदवार आहेत ते थोडे सावध झालेले आहे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा ते वाव देतात. पण खरं जर आपण बघितलं पण आजही ही परिस्थिती 100% बदललेली नाही. कारण वारसा किंवा आपला जो घराणेशाही आहे हे अद्यावत चालू आहे. आणि असंच जर सुरू राहिलं तर एक दिवस असा येईल आहे की पार्टीला कार्यकर्ता नावाची गोष्ट राहणार नाही, उरणार नाही. हे तेवढंच सत्य आहे. सर, अनेक प्रश्न आहेत पण वेळेअभावी मला काही निवडक एक शेवटचा प्रश्न होता आणि तो आमच्या सर्व प्रेक्षकांचा एकच आहे की सर, सध्या विधानसभेची धामधूम, धुमश्चक्री, रणधुमाळी, महासंग्राम जोरात सुरू आहे. काल मी बघितले की आपण मग ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील आहे किंवा महायुतीचे जे उमेदवार आहे त्यांच्या प्रत्येक सभेत आपण एक प्रवक्ता म्हणून अतिशय जबरदस्त लोकांना भाषण देता, समजावून सांगता. सध्याला महायुतीच्या 288 पैकी किती सीटा निवडून येऊ शकतात आणि सध्याला काय माहोल आहे? माझ्या मते संजय भाऊ तुम्हाला मी सांगतो 170 सीटा आमच्या महायुतीच्या येईल असं मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. आणि येणाऱ्या काळात आता आमचंच सरकार बसणार आहे हे तुम्हाला मी सर्व प्रेक्षकाच्या समोर मी तुम्हाला सांगतो. आणि कारण याचा सांगतो की महायुतीने जितकं लोकांसाठी ह्या 2.5 वर्षात जितकं काही केलेलं आहे तितकं महाविकास आघाडीने केलेलं नाही. त्याच्यामुळे मला इतकं आणि शाश्वती आहे का मला येणाऱ्या काळामध्ये लोक, जनता जनार्दन आम्हाला महायुतीच्या सरकारला आम्हाला मतदान करेल हा माझा विश्वास आहे. बिलकुल. सर, एक शेवटचा जाता जाता प्रश्न की यावेळेला AHN न्यूजचे लाखो प्रेक्षक आपल्याला नीट बघतात आहे, ऐकतात आहे. सर, काय त्यांना मार्गदर्शन करायला आहे? मी सर्वांना सांगू इच्छितो, संजय भाऊ सारखा स्वभाव मी आजपर्यंत कुठल्याही पत्रकाराचा, मला तर मी ह्या क्षेत्रामध्ये नवीन आहे आणि ते माझे पहिले व्यक्ती आहे की ज्यांनी माझा पहिली बाईट त्यांनी घेतली होती. तर मी हे गोष्ट कधीही विसरू शकत नाही. आणि त्यांच्यासारखा जनसामान्यात असलेला व्यक्तिमत्व, इतकं पत्रकारिता त्यांना 22 वर्ष झालेलं आहे, पण तरी त्यांची जे ग्राउंड रियालिटी आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी बोलण्याची वाखण्यता आहे त्यांची, त्या प्रकारे मी खरंच प्रभावित त्यांच्याकडून झालेलो आहे. तर माझं सर्वांना आवर्जून विनंती आहे की आपण एखाद्या तुम्ही पाहिलं असेल एका मोठ्या पत्रकाराला किंवा ज्यांच्याकडे खूप साऱ्या गोष्टी त्यांनाच आपण मोठं करतो, पण त्यांच्यासारखा आज व्यक्तिमत्व इतक्या वर्षात असून सुद्धा फक्त एक सामान्य कुटुंबातून ते इथं आलेले आहे. पण माझी तुम्हाला सर्वांना कडकडीची विनंती आहे की जर आपल्या लोकांना जर आपण मोठं केलं तर ते आज आजतक सारख्या मोठ्या चॅनलपर्यंत ते आज टक्कर देऊ शकेल असा मला त्यांच्या बाबतीत विश्वास आहे. आणि त्यांचा हंबल जो स्वभाव आहे खरंच मी माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. आणि माझ्या मते मी तुम्हाला इतकं सांगतो की तुम्ही जास्तीत जास्त AHN न्यूज चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त त्यांना, आपल्या भूमिपुत्र आहे म्हणून नागपूरचे भूमिपुत्र असल्यामुळे त्यांना तुम्ही मदत कराल हीच मी तुमच्याकडून आशा अपेक्षा करतो. आणि विलास भाऊ, खूप खूप धन्यवाद. तुम्ही छान मार्गदर्शन केलेलं आहे. पण खरं तुमचंसुद्धा कौतुक करावं असं वाटतं. असं नाही की तुम्ही आमच्या चॅनलच्या संदर्भामध्ये बोललात म्हणून, तुमचेसुद्धा आम्ही कार्य बघितलेले आहे. आणि हे जे काम असतं हे संपूर्ण युनिटचं म्हणजे संपूर्ण टीमचं काम असतं. मग त्याकरता आमचे कॅमेरा पर्सन असतील आहे, व्हिडिओ जर्नलिस्ट असतील आहे, सोशल हँडलर असतील आहे, म्हणजे चहा पाणी देणारा तो आमचा एक कलिस का असे ना, ह्या सर्वांच्या सहकार्याने हे चॅनल हळूहळू का होईना हे लोकांपर्यंत जाते आहे. लोकांचे तळागाळातले प्रश्न उचलून धरायचे, प्रशासनासमोर ते मांडायचे आणि त्यांना न्याय देण्यासाठी पूर्ण प्रयत्न
करायचा हा आमचा एक प्रमुख उद्देश आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमची ही वाटचाल आमची सातत्याने सुरू राहील आहे. आणि आजतकचं जे तुम्ही नाव घेतलेलं आहे, आजतक हे खूप मोठं बॅनर आहे, पण काम आजतकपेक्षाही मोठं या एच न्यूजच्या लाखो करोडो प्रेक्षकांपर्यंत जाते आहे. त्यामुळे लोकांच्या डोळ्यामध्ये जरी टी व्हीवरचं ते मोठं हिंदीचं आजतक असलं, पण हृदयात मात्र एच न्यूजसारख्या या आजतक चॅनलची प्रतिमा बनलेली आहे आणि लोकांना फार आवडते आहे. कारण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि आज महासंग्रामच्या या खास कार्यक्रमामध्ये आपण स्टुडिओमध्ये आलात इंगोले साहेब, याबद्दल खूप आनंद आम्हालाही झाला, प्रेक्षकांनाही झालेला आहे. आणि मी तुम्हाला बरीच प्रश्न विचारली, माझ्या प्रेक्षकांची विचारली. प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही सरळ साधं आणि सडेतोडपणे उत्तर दिलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला बऱ्याचदा कैचित पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तुम्ही अलगद त्याच्यातून निघून गेले. याचाच अर्थ असा की तुमचा एक दांडगा अनुभव आणि चांगला दांडगा अभ्यास आहे. तर पुढच्या वेळेलासुद्धा अनेक प्रश्न आहेत विविध विषयांना घेऊन. प्रेक्षक बंधूंनो, आपण आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे प्रवक्ता विलास गावंडे सरांना आपण पुन्हा बोलवणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, आज आपण आलात त्याबद्दल मी एच न्यूजच्या लाखो प्रेक्षकांतर्फे आणि माझ्या समस्त टीमतर्फे मी आपले खूप खूप स्वागत आणि आभार मानतो. धन्यवाद संजय सर. तर प्रेक्षकांनो, महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आजचे आपले पाहुणे महायुतीचे प्रवक्ता विलास इंगोले आले होते. त्यांच्याशी आपण बातचीत केली. पुढच्या वेळेला पुन्हा एका अशा प्रवक्त्याशी आम्ही आपल्याला भेट करून देणार आहोत. आपण बघत राहा एच न्यूज नागपूर. नमस्कार.